जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत। मंत्रिमंडळ उपसमितीची समितीकडून आज रात्रीतून प्रस्ताव तयार केला जाऊ शकतो। प्रस्ताव तयार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याची माहिती दिली जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर जरांगे यांना शिंदे समिती भेटेल। सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरच्या संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। शिंदे समिती पाठोपाठ राज्याचे महाधिवक्ता यांनी सुद्धा अभ्यासासाठी काही वेळ मागितलाय। जरांगेंची मागणी आणि न्यायालयाचे मागचे निर्णय या सगळ्यानुसार सध्या सरकारचा खल सुरू आहे। किरण ताजणे आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, दोन गॅझेटियर्स हैदराबाद आणि जे दोन गॅझेटियर्स आहेत ते गॅझेटियर्सच्या बाबतीत जरांगेंची मुख्य मागणी होती आणि त्यावर आता सरकारकडे चर्चा सुरू आहे। मात्र कोर्टाने दिलेले निर्णय मध्ये येताना दिसत आहेत। नेमकी कुठच्या दिशेने ही चर्चा सुरू आहे? अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की मागील कोर्टाचे जे निर्णय आहे, उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, यांनी मराठा हे कुणबी त्यांना ग्राह्य धरू शकत नाही अशा स्वरूपाचं निरीक्षण नोंदवलेलं होतं। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती मागणी बघता या सगळ्या पार्श्वभूमीवर उपसमितीसमोर मोठा पेच निर्माण झालेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता ज्या वेळेला रात्रीतनं प्रस्ताव तयार केला जातोय त्यामध्ये सातारा त्यासोबतच हैदराबाद या गॅझेटचा देखील संदर्भ घेऊन हा प्रस्ताव तयार केला जाणार आहे। प्रामुख्यानं या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर शिंदे समितीच मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना तो प्रस्ताव सादर करणार आहे। हा प्रस्ताव रात्रीतनं तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता मिळाल्यानंतर हा अंतिम त्याच्यावर निर्णय होईल। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या बघता शिंदे समिती तो प्रस्ताव जो आहे तो उद्या सादर करण्याची शक्यता आहे। आज रात्री उशिरा राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे। मात्र एकूणच मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावर सुरू असलेलं उपोषण, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सुरू असलेल्या हालचाली बघता लवकरात लवकर हे आंदोलन कसं मिटवता येईल या दृष्टीने आता सरकार प्रयत्न करतंय। आणि महत्त्वाची बाब म्हणजे आज रात्रभर या सगळ्या अगदी किरण, जसं तुम्ही सांगताय की आज रात्रभरात नेमक्या काय काय घडामोडी सरकारच्या समोर घडतायत आणि कशा प्रकारे प्रस्ताव तयार केला जातो हे पाहावं लागेल। तुम्ही लक्ष ठेवून राहाच, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।